अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं गेलं आणि त्या पत्रावरती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सह्या होत्या। त्या पत्राचा नेमका मतितार्थ असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गिळंकृत करण्याचा या दोघांचा नक्कीच डाव आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी तिजोरी आहे त्याच्या चाव्या यांच्याकडे होत्या, त्यामुळे ती तिजोरी सुद्धा यांनी साफ केलेली आहे असाही आरोप त्यांच्यावर होतो की त्यांनी व्यक्तिगत प्रवासासाठी जे हेलिकॉप्टर वापरलं त्याच्यामध्ये 4-4.5 कोटी रुपयांचा व्यक्तिगत दौऱ्याचा खर्च निवडणूक नसताना किंवा पक्षाचं कार्य नसताना सुद्धा यांनी व्यक्तिगत वापरला। एवढंच काय तर ब्युटी पार्लरचा खर्च सुद्धा या पक्षाच्या तिजोरीतून करण्यात आला। या गोष्टी कुठेतरी बाहेर पडलेल्या होत्या असं बोललं जात आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट बोलली जाते की प्रफुल्ल पटेल आहेत की सुनील तटकरे आहेत माहिती नाही, पण त्यांची एक ऑडिओ क्लिप जी अजितदादांना माहिती होती पण ती ऑडिओ क्लिप पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांनी ऐकली असं म्हणतात आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांपैकी एक कोण नेता आहे सांगता येत नाही, पण तो एवढ्या खालच्या पातळीवर या अजित पवारांच्या संदर्भात बोललेला आहे की त्यामुळंच ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर आदल्या दिवशी ऐकली आणि दुसऱ्या दिवशी जे निवडणूक आयोगाला पत्र गेलं सुनेत्रा पवार यांच्याकडून तर त्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं नव्हती। असंही सांगितलं जातं की ही नावं गाळली गेली, ती एवढे कर्तबगार एवढे जुने जाणते की अनुभवी माणसांना टाळणं अजितदादानंतर पक्षानं ते कधीही केलं नसतं। पण अशी काहीतरी यामधली अशी गोष्ट घडलेली आहे की ती गोष्ट असह्य आहे पक्षासाठी। जरी तो धक्का असला तरी तो पक्ष पुढच्या वाटचालीसाठी पक्षालाच या दोन्ही नेत्याकडून धोका आहे असं वाटल्या कारणानं या दोघांनाही पक्षानं बाजूला सारलं। बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ही वाताहत चाललेली असताना शरद पवार यांना या गोष्टी कळत नव्हत्या असं नाही। शेवटी वस्ताद हा शेवटचा डाव राखून ठेवतो असं बोललं जातं। शरद पवार यांच्या वतीनं रोहित पवारांना मैदानात उतरवल्या गेलं आणि रोहित पवारांनी ही सगळी प्रकरणं बाहेर काढली, नव्हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर बाहेरून हल्ला चढवला। म्हणजे एकंदरीतरित्या आतून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे रोहित पवारांच्या विरोधात बोलत नाहीत, पण रोहित पवार हे या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात बोलत आहेत। मग ही गोष्ट कुठंतरी पवार कुटुंब पवारांसाठी जरी एकमेकांच्या समोर उभं ठाकलं तरी ते ज्यावेळी संकट चालून येतं किंवा बाहेरचा विषय असतो त्यावेळी हे पवार एकच असतात। याचं हे मूर्तिमंत उदाहरण, कारण या रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा जो नव्हे तो समाचार घेतला, पण यावरती सुनेत्रा पवार अथवा पार्थ पवार यांच्या तोंडून एक निघालेलं नाही की असं का बोलता। मग याचा परिणाम असा झाला की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनी केलेली ही जी कर्म आहेत ती बाहेर काढली गेली आणि या गोष्टी सुनेत्रा पवारांना सुद्धा पटल्या। मध्यंतरीच्या काळात तुम्हाला एक आठवत असेल की पत्र पहिल्यांदा निवडणूक आयोगाला जे पाठवलं त्यामध्ये सगळे अधिकार या प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःकडे घ्यायचं ठरवलं होतं आणि भाजपचे मंत्री पियुष पटेल ते काय म्हणाले होते की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा प्रफुल्ल पटेल असेल म्हणजे भाजपचा एक मंत्री बोलतोय आणि त्यावरती मग नंतर सारवासारव सुद्धा त्यांना करावी लागली। त्यांना या गोष्टीचा म्हणजे या गोष्टी त्यांना डिफेंड कराव्या लागल्या की नाही हे सत्य नाही आहे आणि
मग हे जो दबाव वाढवला शरद पवार आणि या रोहित पवार यांनी, त्यामुळं सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. आणि मग त्यांनी जे पत्र पाठवलं निवडणूक आयोगाला की हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या म्हणजे यांनी जो काही पत्रव्यवहार केला असेल निवडणूक आयोगासोबत तो पूर्णपणे म्हणजे बाद ठरावा, तो ग्राह्य धरला जाऊ नये. आणि तिथेच खरी पहिली ठिणगी पडली. मग आता तिजोरीच्या चाव्या पक्ष ताब्यात घेणं ह्या ज्या गोष्टी पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांनी अगदी संयम ठेवून केल्या. सुनेत्रा पवार यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेला सुद्धा बसू देत नव्हते. त्यांना वाटलं की पत्रकारांनी जर काही प्रश्न विचारले तर या सुनेत्रा पवारांची भंबेरी उडेल. पण त्यांना ही गोष्ट कळालीच नाही की त्या उपमुख्यमंत्री पद ज्यांच्यासाठी बनवण्यासाठी हे पटेल आणि तटकरे झटत होते त्या अगदी शांतपणे उपमुख्यमंत्री झाल्या. अगदी बाहेरच्या दबावानं का असेना पण त्यांनी काहीच कळत नाही असा आविर्भाव दाखवला आणि त्यांनी त्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतली. आणि मग मात्र आपण बोलत नाही पण काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे शरद पवार यांच्या पाठिंब्यानं सुनेत्रा पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद मिळवलं, उपमुख्यमंत्री पद मिळवलं. आणि आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडून एक शब्द त्यांच्यामध्ये बैठका ज्या झाल्या त्या बैठकामध्ये सुनेत्रा पवारांनी नक्कीच देवेंद्र फडणवीसांकडून शब्द घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले फुटीर नेते तुम्ही तुमच्या पक्षात घेऊन आहेत. आणि जाहीरपणे म्हणजे हा आरोप रोहित पवारांनी केला होता की 20 आमदार भाजपामध्ये जातील किंवा हे 2 नेते भाजपाकडून निवडणूक लढतील. पण मग देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कोणत्याही नेत्याला आम्ही घेणार नाही. आणि तेव्हा मात्र निवडणूक आयोगाला पाठवलेली सुधारित जी लिस्ट आहे त्या सदस्याची, राष्ट्रीय सदस्यांची ज्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभाऱ्या मंडळीची ती जी यादी आहे ती नंतर बाहेर आली. आणि ती बाहेर आली तीही या तटकरे आणि पटेल यांना माहिती सुद्धा नव्हती. आणि मग माध्यमांमधून ज्या काही गोष्टी बाहेर आल्या तटकरेंची आणि त्या पटेलांची हकालपट्टी, त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारलं अशा बातम्या यायला लागल्या. आणि मग ज्यावेळी हे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, पटेल, तटकरे, हिमंत बिश्व शर्मा ते जे आसामचे मुख्यमंत्री गुवाहाटी तिथे गेले होते त्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला आणि त्याच दिवशी नंतर हे वेगवेगळ्या पद्धतीने आले म्हणतात. आणि या सुनेत्रा पवार यांनी क्लेरिकल चूक झाली, जशी त्यांची पहिल्या पत्रात निवडणूक आयोगाच्या त्यांनी सांगितलं होतं क्लेरिकल चूक आहे, तशीच क्लेरिकल चूक झाली म्हणून त्यांनी समाज माध्यमावर एक त्यांची पोस्टर टाकली. पण खरा अर्थ असा होता की त्यांनी ती राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे पार्थ पवाराकडे आणि जय पवाराकडे घेतल्या. आणि शिस्त पालन समिती जे काही म्हणजे पक्षामध्ये भंग केला कोणी तर ती गोष्ट जय पवारांकडे सोपवली. आणि पार्थ पवारांकडे निर्णय प्रक्रिया कोणाला घ्यायचं, निवडणुकीच्या म्हणजे नेत्यांना कोणत्या आयात करायचं, बाहेर पाठवायचं, ही सगळी कामं पार्थ पवार करणार. आणि तिजोरीच्या चाव्या मात्र तिघं मिळून सांभाळणार. म्हणजे पूर्णपणे हा पक्ष पवारांचा पक्ष पवारांच्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी पूर्णपणे त्या यशस्वी ठरल्या. पण तिथूनच जे काही गुवाहाटीला गेलेली मंडळी हे पटेल आणि तटकरे त्यांना शरद पवार इतके दिवस आजारी होते ते आठवलं नव्हतं. शरद पवारांबरोबर आपण आपली हयात काढली ते आठवलं नाही. पण मग त्याच दिवशी त्यांनी या शरद पवारांची येऊन वेळ मागितली म्हणे आणि भेट घेतली. ती भेट घ्यावी लागली म्हणजे जे सुनेत्रा पवारांच्या नंतर आपण पक्ष ताब्यात घेऊ अशी स्वप्न पाहत होती, अजितदादांना शरद पवारांच्या विरोधामध्ये उभं करून त्यांना पूर्णपणे पाठीशी उभं राहून समर्थन देत होती, तीच पटेल तटकरी मंडळी आता मात्र शरद पवारांच्या पायी येऊन लागली आहेत. शेवटी
ते येऊन एवढंच म्हणले असणार आहेत की साहेब आम्हाला कळालं नाही, साहेब तुम्ही साहेबच आहात, पण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाला आमचा विरोध नव्हता आणि नाही, हेच तिथं सांगण्यासाठी म्हणजे शरद पवारांच्या पायी लोटांगण घेण्यासाठी ही मंडळी तिथं गेली आहेत. म्हणजे त्यांना वाटत असेल की हे टायमिंग साधल्यानं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दडपणाखाली येऊ शकतात, पण शेवटी वस्ताद हे शरद पवारच आहे. म्हणून शेवटी म्हणतात ना की वस्ताद हा एक डाव राखूनच ठेवतो, तसा तटकरे आणि पटेलांना शेवटचा फटका शरद पवारांकडून बसलाच का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.